छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या बागेश्वर बाबाचा नांदगाव खंडेश्वर येथे तीव्र निषेध. तहसीलदारांमार्फत कारवाईची मागणी. नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाखे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत चुकीचे, तथ्यहीन आणि अवमानकारक विधान करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याच्या विरोधात आज नांदगाव खंडेश्वर तालुका काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटी व नांदगाव खंडेश्वर शहर काँग्रेस कमिटीचे वतीनं आक्रमक पवित्रा घेण्यात आला. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देऊन शास्त्रीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. काय आहे नेमके प्रकरण? नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्रीनं शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी ठेवून राज्यकारभार पाहण्याची विनंती केली, असे विवादित विधान केले होते. या विधानामुळे शिवप्रेमींमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. ऐतिहासिक विकृतीकरणाचा प्रयत्न. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात काँग्रेस कमिटीनं म्हटले आहे की महाराजांनी कधीही कोणासमोर शरणागती पत्करली नव्हती. हा दावा ऐतिहासिकदृष्ट्या पूर्णपणे खोटा असून महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणारा आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन धीरेंद्र कृष्ण शास्त्रीवर गुन्हा दाखल करावा आणि त्याने जाहीर माफी मागावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही तर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव परीक्षित जगताप यांचे नेतृत्वात तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष समीर पाटील दहातोंडे, युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष दीपक भगत व शहर काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष अमोल धवसे, निशांत जाधव यांच्या मार्गदर्शनात शेकडो कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी काँग्रेसचे ग्रामीण व शहरातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.